नाईस हा. हां ब्रो, पण हे काय आहे? अरे, लो युरिया अलर्ट आहे. मला रिफिल करावा लागेल. लो युरिया अलर्ट मोठी गोष्ट आहे का? अर्थात. सिलेक्टिव्ह कॅटॅलिटिक रिडक्शन म्हणजे SCR सिस्टम युरिया सोल्युशन आणि रिडक्शन एजंटच्या मदतीने नायट्रोजन ऑक्साईडसारख्या हानिकारक उत्सर्जनाचे नायट्रोजन आणि पाण्यात रूपांतर करते. डिझेल एक्झॉस्ट फ्लुइड DEF किंवा युरिया लेवल गेज हा टाकीमध्ये उरलेल्या युरिया सोल्युशनचे अंदाजे प्रमाण दाखवतो. ही लेवल क्लस्टरवरील युटिलिटी व्ह्यूमध्ये तपासू शकता. युरिया लेवल अलर्टद्वारे 4 टप्प्यात युरिया लेवल कमी असल्याचे दर्शवले जाते. पहिल्या अलर्ट इंडिकेटर लाईटने लो युरिया असल्याचे दर्शवले जाते. ह्या टप्प्यावर पुन्हा रिफिल करावे असे सुचवले आहे. पहिल्या अलर्ट नंतर जर युरिया भरला नाही तर दुसरा अलर्ट लाईट दिसतो. हा दुसरा अलर्ट लाईट रिफिल युरिया या मेसेज सोबत दिसतो. युरिया टाकी जवळजवळ रिकामी असताना तिसरा अलर्ट लाईट दिसतो. युरिया रिफिल करा अन्यथा वाहन सुरू होणार नाही या संदेशासोबत लाईट चालू होतो. ड्रायव्हिंगचं प्रत्यक्ष अंतर, ड्रायव्हिंगची पद्धत आणि परिस्थिती ह्यानुसार बदलू शकतं. युरिया टँक भरा अन्यथा वाहन सुरू होणार नाही या मेसेजसह चौथा अलर्ट लाईट युरिया टँक रिकामा असल्याची सूचना देतो आणि ते क्लस्टरमध्ये दिसते. चौथ्या अलर्ट नंतर जर इंजिन बंद केलं तर युरिया भरल्याशिवाय वाहन सुरू होणार नाही. कळलं. पण तू युरिया कसा भरतोस? अगदी सोपं आहे. फक्त जवळच्या अधिकृत हंडे डीलर किंवा इतर कोणत्याही फ्यूल स्टेशनला भेट द्या आणि टँक भरून घ्या. तुम्ही पाहिलं, SCR वॉर्निंग सिस्टम हानिकारक उत्सर्जन कमी करण्यासाठी विकसित केली आहे. म्हणून पहिली वॉर्निंग मिळताच युरिया भरला असल्याची खात्री करून घ्या आणि अधिक स्वच्छ पर्यावरणासाठी आपलं योगदान द्या.